श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जर दिव्याची वात पूर्णपणे जळाली किंवा तशीच राहिली तर त्याचा काय अर्थ होतो? प्रिय भक्तांनो, आज आम्ही तुमच्यासाठी पूजागृहात, मंदिरात आणि दिवाळी उपवास आणि इतर धार्मिक विधींसारख्या विशेष प्रसंगी दिवे लावण्याशी संबंधित खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. तुम्ही कधी विचार केला आहे किंवा लक्षात घेतले आहे की जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा ते तुमच्या आयुष्यात कोणते संकेत देत आहे? तुमच्या दिव्याची वात पूर्णपणे जळते की अर्धी जळून राहते? आणि दिव्याच्या वातीवर फूल येण्याचा अर्थ काय आहे? तुम्हाला माहीत आहे का की आधीच पेटलेल्या दिव्यात वात पेटवणे तुमच्या समस्यांचे कारण असू शकते किंवा नाही? आणि किती काळ, किती वर्षे तोच दिवा वापरणे शुभ मानले जाते किंवा नाही? भक्तांनो, आज आपण हे सर्व रहस्य उघड करू आणि दिवा तुमच्या आयुष्यात आनंद किंवा अडथळे कसे आणू शकतो हे जाणून घेऊ. या माहितीसाठी शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा. तर प्रिय भक्तांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जर तुम्ही तुमच्या पूजा घराच्या मंदिरात दिवा लावताना ही चूक केली तर तुम्हाला त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील. दिव्याची संपूर्ण वात जळवून टाका. जळणे आणि बाकीचे उरलेले भाग देखील वेगवेगळे संकेत देतात, जे आपल्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा. आणि भक्तांनो, व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या स्वतःच्या ग्लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल. आणि हो प्रिय भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. भक्तांनो, पहा, गोष्ट अशी आहे की सल्ला देणे हे आमचे काम आहे. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा न ठेवा हे तुमचे आहे, ही तुमची इच्छा आहे. पण भक्तांनो, मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट वाचेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही, ही तुमची इच्छा आहे. तुम्ही स्वतः पुरेसे शहाणे आहात. तर प्रिय भक्तांनो, या व्हिडिओमध्ये जास्त बोलू नका. चला व्हिडिओ सुरू करूया. भक्तांनो, जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा कधीकधी आपला दिवा अचानक विझतो आणि कधीकधी असे होते की आपली पूजा झाल्यानंतर आपण देवासमोर दिवा जळत ठेवतो, परंतु काही वेळाने जळलेली वात आणि तूप शिल्लक राहिल्याने दिवा स्वतःच विझतो. आणि कधीकधी आपल्या दिव्याची वात पूर्णपणे जळते आणि त्यात एक फूल देखील तयार होते. नंतर त्याचे वेगवेगळे नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम होतात. म्हणून सर्वप्रथम आपल्या दिव्यात फूल तयार होत असेल तर त्याचा अर्थ काय होईल ते जाणून घेऊया. प्रिय भक्तांनो, जर आपल्या दिव्याच्या वातीत फूल तयार होत असेल तर याचा अर्थ असा होतो की देवाने आपल्या प्रार्थना स्वीकारल्या आहेत आणि तो आपल्या पूजेवर प्रसन्न आहे. तो वातीत तयार झालेल्या फुलाद्वारे हे संकेत देतो. जर तुमच्या घरात दैवी शक्ती उपस्थित असतील आणि त्या तुमच्यासोबत देवाची पूजा करत असतील, तर जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली तर तुमच्या दिव्याच्या वातीत एकापेक्षा जास्त फुले तयार होतात आणि कधीकधी कोणत्याही देवाचे किंवा देवीचे रूप देखील दिसू येते. म्हणून जर तुमच्या दिव्याच्या वातीत एक फूल तयार होत असेल तर तुम्ही खरोखर खूप भाग्यवान आहात. यासोबतच भक्तांनो, तुम्हाला दिवा लावण्याचे काही खास नियम माहीत असले पाहिजेत. जर तुम्ही तुमची वात आधीच पेटवलेल्या दिव्यात ठेवून पेटवली तर असे केल्याने दुर्दैव तुम्हाला कधी सोडत नाही. जर दिव्यामध्ये आधीच जळलेल्या वातीची राख किंवा कापूस आणि मोजे असतील आणि तुम्ही त्यात ठेवून तुमची वात पेटवली तर असे केल्याने देव तुमच्यावर प्रसन्न होईल. त्याऐवजी तुम्हाला राग येतो आणि तुम्हाला त्याचे खूप भयानक परिणाम पाहावे लागतात. तुमचे काम खराब होऊ लागते, तुमच्या तिजोरीतील पैसे खर्च होऊ लागतात आणि तुमच्या पैशांचे सर्व मार्ग देखील बंद होतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा तुम्ही नेहमी स्वच्छ दिवा वापरावा. प्रिय भक्तांनो, यासोबतच काही लोकांना दर काही दिवसांनी त्यांचा दिवा बदलण्याची सवय असते. यावर गुरुजी म्हणतात की तुम्ही ज्या दिव्याने पूजा करता तो कधीही बदलू नका. तो दिवा सिद्ध होऊ द्या. जेव्हा देवासमोर दररोज दिवा लावला जातो, जेव्हा दिवा जळतो तेव्हा तो कालांतराने सिद्ध होतो.
देवाची सकारात्मक ऊर्जा दिव्यात प्रवेश करते आणि जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा तुमचे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते. म्हणून भक्तांनो, दररोज दिवा स्वच्छ करा. नंतर त्यात एक वात ठेवा आणि तो पेटवा. जितक्या वेळा तुम्ही दिवा लावता तितक्या वेळा दिवा स्वच्छ करा आणि त्याच दिव्यात पुन्हा पुन्हा वात लावा. पण जर तुम्ही चुकूनही दिवा बदलला तर ते तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकते. म्हणून कधीही दिवा तुमचा बदलू नका. त्याच दिव्यात 10 किंवा 20 वर्षे सतत एक वात पेटवू नका. हे तुमच्या आरोग्याचे रक्षण करेल. हा दिवा सिद्ध होईल आणि तुम्ही तुमच्या घरातही त्याचा चमत्कार पाहू शकता. जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल किंवा ज्याचा ताप कमी होत नसेल तर हा दिवा काही वेळा पाण्याच्या भांड्यात ठेवा आणि रुग्णाला हे पाणी प्यायला लावा. प्रिय भक्तांनो, त्यांचा ताप 10 ते 15 मिनिटात कमी होईल. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरात कोणी वाईट प्रभावाखाली असेल किंवा कोणी तुमच्या व्यवसायावर वाईट नजर टाकली असेल आणि तुमचा व्यवसाय चांगला चालत नसेल तर हा दिवा पाण्याने भरलेल्या तांब्याच्या भांड्यात ठेवा आणि रात्रभर तसेच ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी शिंपडा. तुमच्या घरात आणि दुकानात हे करा. असे केल्याने तुम्हाला स्पष्ट परिणाम दिसतील. कारण जेव्हा आपण आपल्या पूजेत सतत त्याच वस्तूचा वापर करतो तेव्हा ती वस्तू शुद्ध होते. देवाची ऊर्जा त्या वस्तूमध्ये शोषली जाते. म्हणून तुमच्या मंदिरातील दिवा बदलण्याची चूक कधीही करू नका. भक्तांनो, जर तुमच्या मंदिरातील दिवा तुटला किंवा खराब झाला किंवा तुटला तरच तुम्ही तो दिवा बदलू शकता. परंतु तरीही तो दिवा फेकू नका. त्याऐवजी तो तुमच्या घरात सुरक्षितपणे ठेवा. कारण तो देवाच्या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. एक कोठार आहे. आणि आता मी तुम्हाला हे देखील सांगते की जर तुमच्या दिव्याची वात पूर्णपणे जळत नसेल आणि तुमच्या दिव्यातील तूप विभागले गेले तर याचा काय परिणाम होतो. प्रिय भक्तांनो, सर्वप्रथम हे पहा की जर तुम्ही कोणत्याही झाडाची किंवा वनस्पतीची पूजा करत असाल आणि पूजेमध्ये लावलेला दिवा पूर्णपणे जळत नसेल किंवा त्यात काही तूप शिल्लक राहिले असेल तर तुमच्या घरात रोग आपले घर करतात आणि हे रोग तुम्हाला कधीही सोडणार नाहीत. म्हणून जेव्हा तुम्ही कोणत्याही झाडाची, रोपांची किंवा मंदिराबाहेरील कोणत्याही ठिकाणी पूजा करता तेव्हा लक्षात ठेवा की त्याची वात पूर्णपणे जळते आणि त्यात तूप शिल्लक राहते. भक्तांनो, कदाचित असे घडले नसेल कारण त्याचा तुमच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होईल. दुसरीकडे जर तुमच्या घराच्या मंदिरातील दिव्याची वात पूर्णपणे जळत नसेल आणि पूजा करताना दिवा पुन्हा पुन्हा विझत असेल तर तुमच्या घरात नक्कीच नकारात्मक ऊर्जा राहते आणि ती तुमच्या पूजेमध्ये अडथळे निर्माण करण्याचे काम करते. प्रिय भक्तांनो, जर आपल्या घरात काही वाईट शक्ती असेल किंवा अशी कोणतीही ऊर्जा असेल जी तुमच्या घरात देवाचा आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा असू नये असे इच्छित असेल तर ती तुमची पूजा यशस्वी होऊ देत नाही. कारण भक्तांनो, एका वातावरणात फक्त एक प्रकारची ऊर्जा राहते. ती सकारात्मक ऊर्जा असू शकते किंवा नकारात्मक ऊर्जा. वाईट शक्ती कधीही इच्छित नाहीत की तुमच्या घरात देवदेवतांचा आशीर्वाद असावा. जर देवाने तुमच्या घरावर आशीर्वाद वर्षाव केला तर त्या वाईट शक्ती आणि शक्तींचा प्रभाव संपेल. म्हणून या शक्तींना तुमच्या उपासनेस अडथळे यावेत अशी इच्छा आहे. त्यांच्या प्रभावामुळे आपला दिवा वारंवार विझतो किंवा दिवा पूर्णपणे जळत नाही. हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही खऱ्या मनाने देवाचे स्मरण केले पाहिजे. प्रिय भक्तांनो, जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा देवाला प्रार्थना करा की तुमच्या सभोवतालचे सर्व नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी. त्यांनी तुमच्यापासून दूर राहावे आणि देवांचे आशीर्वाद तुमच्यावर राहिले पाहिजेतच. अशा शक्ती टाळण्यासाठी जेव्हाही तुम्ही दिवा लावता तेव्हा गंगाजलाने एक वर्तुळ बनवा आणि त्या वर्तुळात दिवा ठेवा. कारण भक्तांनो, गंगाजल खूप पवित्र मानले जाते आणि त्यावर महादेवाचेही आशीर्वाद आहेत. सर्वप्रथम कोणतीही वाईट शक्ती गंगाजलात प्रवेश करू शकत नाही. म्हणून गंगाजल कधीही खराब होत नाही आणि सर्व प्रकारच्या ऊर्जेचे सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करते. जर तुम्ही गंगाजलापासून बनवलेल्या गोल वर्तुळात दिवा ठेवला तर तो तुमच्या उपासनेत कोणत्याही शक्तीला अडथळा बनू देणार नाही आणि कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या शरीरात प्रवेश करणार नाही. दिवा विझणार नाही. तुम्ही तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करू शकाल.
आणि देवी शक्ती देखील तुमच्या आयुष्यात तिची कृपा आणि आशीर्वाद ठेवेल. प्रिय भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.